हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मोदी सरकारनं शिवसेनेच्या सातबारावर गद्दारांचं नाव लिहिलं। शेतकरी म्हणतात उद्या आमच्याही सातबारावर दुसऱ्याचं नाव लिहितील। उद्धव ठाकरेंची टीका। राज ठाकरे अंतिम टप्प्यात चर्चेला आले। आधी चर्चेला आले असते तर लोकसभेच्या जागा मिळाल्या असत्या, भाजपमधील सूत्रांची माहिती। महायुतीत दक्षिण मुंबई लोकसभेच्या जागेवर मोठा उलटफेर होण्याची शक्यता। शिंदेंच्या शिवसेनेकडून यामिनी जाधवांच्या नावाची चर्चा। गडकरींच्या प्रचार रॅलीत विद्यार्थ्यांचा वापर केल्याचा काँग्रेसचा आरोप। नागपुरातील एनएसव्हीएम फुलबारी शाळेच्या संचालकांवर कारवाई करा, राज्य निवडणूक आयोगाचे प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांना आदेश। नवनीत राणांच्या प्रचारासाठी आज अमरावतीत अमित शहांची सभा। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार, तर बच्चू कडूंच्या आक्रमक पवित्र्यामुळे सभेकडे लक्ष। गृहमंत्र्यांनीच कायदा तोडला, बच्चू कडूंचा थेट शहांवर निशाणा, तर 26 तारखेला अमरावतीत हिंदू मुस्लिम दंगल होऊ शकते, बच्चू कडू यांच्याकडून शंका व्यक्त। हनुमान जयंतीला हजारो रुपये देऊन लोक जमवले, रॅलीला या 1000 रुपये देतो, राणांनी जाहिरात दिली। बच्चू कडूंचा आमदार राणांवर गंभीर आरोप। बच्चू कडूंची नौटंकी अनेकदा पाहिली, ज्या थाळीत खातो तिथे छेद करणं कडूंचा धंदा, रवी राणांचा पलटवार। उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडलंय, ते वैफल्यग्रस्त झालेत, मुख्यमंत्री शिंदेंची टीका। अमरावती आणि सोलापुरात राहुल गांधींची आज जाहीर सभा। सोलापुरात प्रणिती शिंदे, तर अमरावतीत बळवंत वानखेडेंच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन। शरद पवारांची आज माढा आणि धाराशिवमध्ये सभा। माढ्यातील मोडनिंबमध्ये धैर्यशील मोहिते पाटील, तर तुळजापुरात ओमराजे निंबाळकरांसाठी सभा घेणार। भाजपचे 2 मोठे नेते आज शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरणार। बीडमध्ये पंकजा मुंडे, तर जालन्यात रावसाहेब दानवे अर्ज दाखल करणार। लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचार तोफा आज थंडावणार। महाराष्ट्रातील 8 तर देशभरातील 89 जागांसाठी 26 एप्रिलला मतदान। नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात 3 दिवसात 7 सभा। 27 एप्रिलला कोल्हापूर, 29 एप्रिलला सोलापूर, सातारा, पुणे आणि 30 एप्रिलला माळशिरस, धाराशिव आणि लातूरमध्ये सभा। पुण्यात 27 तारखेला अमित ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेचा महामेळावा। मुरलीधर मोहोळांच्या विजयासाठी मनसे दंड थोपटणार। माझ्या आईने देशासाठी मंगळसूत्राचं बलिदान दिलं, इंदिरा गांधींनी युद्धासाठी सोनं दिलं, प्रियंका गांधींचं पंतप्रधान मोदींना प्रत्युत्तर। नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यात कांदा लिलाव पुन्हा बंद। हमाली आणि तोलाई कपातीवरून माथाडी कामगार आक्रमक। ठाण्यात उद्या सकाळी 9 वाजेपासून शुक्रवारी सकाळी 9 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद। मुख्य पाईपलाईनच्या दुरुस्तीचं काम होणार। पुण्यासह अर्ध्या महाराष्ट्रात आज वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा, तर विदर्भात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज। यूटीएस ॲपद्वारे आता कुठूनही तिकीट काढता येणार। रेल्वे परिसरापासून 20 किलोमीटरपर्यंतची तिकीट काढण्याची मर्यादा रद्द। अभिनेता रणवीर सिंह डीप फेक व्हिडिओ प्रकरणात गुन्हा दाखल। महाराष्ट्र सायबर सेलमार्फत अधिक तपास सुरू। आयपीएलमध्ये आज दिल्ली विरुद्ध गुजरातची लढत। गुणतालिकेत गुजरात 6व्या तर दिल्ली 8व्या स्थानावर। दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर सामना रंगणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।